ची बातमी आली आहे। त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि सोमवारी म्हणजे उद्या दुपारी 4 वाजता दादरमधल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। मात्र संपूर्ण चित्रपट सृष्टीला एक धक्का देणारी आणि हळहळ व्यक्त होतीये अनेक चित्रपट सृष्टीतल्या दिग्गजांकडनं की आशा भोसले हे नाव हे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही। तर आशा भोसले यांचा एक परिचय आपण त्यावरती एक नजर टाकूयात। भारतीय चित्रपट सृष्टीतल्या अजरामर पार्श्वगायिका 12,000पेक्षा जास्त गाणी गायली। हिंदी, मराठी, बंगाली भाषांमध्ये गायन। 1933 साली जन्म। 1950 ते 1960च्या दशकात अनेक अजरामर गाणी गायली। 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार। 2008 साली पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित। सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार। 2021 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान। दिल चीज क्या है, उडे जब जब जुल्फे तेरी, चैन से हमको कभी यांसारख्या अजरामर गाणी गायल्या। उद्या दुपारी आशा भोसले यांच्यावरती 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये झाला होता। त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर आणि बहीण लता मंगेशकर आणि अगदी 1943 पासूनच गायन क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं होतं आणि इतकी वर्ष हिंदी, मराठी आणि आणखी काही भाषांमध्ये या चित्रपट सृष्टीवरती गायन क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवणारे नाव म्हणजे आशा भोसले। अगदी मराठी, बंगाली, हिंदी, गुजराती, पंजाबी म्हणू नका किंवा तमिळ, तेलुगू अशा 20 पेक्षा तब्बल जास्त भाषांमध्ये त्यांनी आतापर्यंत गाणी गायलीत। 12,000 पेक्षा जास्त गाणी त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये आहेत। विशेषतः बॉलिवूड गाण्यांसाठी प्रसिद्ध आशाताई भोसले वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आज। विविध भाषांसहितच विविध प्रकारांमध्ये देखील त्यांनी गाणी गायलेली आहेत। खरं तर फक्त एकाच प्रकारच्या गाण्यांपुरतं त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर रोमॅन्टिक गाणं असतील, गझल, पॉप, भक्तिगीत अशा सगळ्या प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली आहे। आपल्या कारकिर्दीमध्ये 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या आहेत। अनेक वेळा फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांनी पटकावलेत। पद्मविभूषण सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे, जो भारताचा 2ऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे। दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालाय। आशा भोसले यांची गाणी किती गाणी आपण नावं घेऊ तितकी कमी आहेत। अगदी पिया तू अब तो आजा असू दे, दम मारो दम, चुरा लिया है तुमने जो दिल को, इन आँखों की मस्ती के, अशी अनेक गाणी त्यांची अजरामर झाली आहेत। अगदी त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा नोंदवलं गेलेलं आहे। काही वेळापूर्वीच आशा भोसले यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली। संपूर्ण चित्रपट सृष्टीवरती शोककळा पसरली आहे। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। उद्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केले जाणार आहेत। आशा भोसले म्हणजे केवळ एक गायिकाच नाही, तर ते एक युग आहेत। त्यांचा आवाज, त्यांची मेहनत आणि त्यांची जिद्द आजही लाखो लोकांसाठी खरं तर प्रेरणादायी ठरतीये। आणि याच आशाताई भोसले यांचं निधन झालेलं आहे। महाराष्ट्राचा सूर हरपलाय। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। शिवाजी पार्कात उद्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। अगदी त्यांच्या करिअरमध्ये आर.डी. बर्मन यांच्यासोबत, ओ.पी. नय्यर, खय्याम यांच्यासोबत जे काही त्यांनी काम केलं, अक्षरशः महाराष्ट्राला काय चित्रपट सृष्टीला, देशाला वेड लावणारं त्यांचं काम। अगदी नमक हलालमधलं जवानी जाने मन हे गाणं जर आपण बघितलं तर त्यांच्या दमदार गायनासाठी, त्यांच्या उत्साही अगदी ऊर्जा देणाऱ्या त्या चालीमुळे ते हे गाणं ओळखलं जातं। आई ए मेहरबान हे सुद्धा हावडा ब्रिजसाठी त्यांनी गायलेलं गाणं। जरासा झूम लुमे हे सुद्धा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधलं गाणं अतिशय गाजलेलं। ही गाण्यांची लिस्ट संपणार नाही आशा भोसले यांची अशी ही। तर पर्दे में रहने दो असेल, आओ ना गले लगाओ ना,
ये लडका हाय अल्ला, अशी अनेक गाणी जी आशा भोसले यांचं नाव घेतात, डोळ्यासमोर येतात. त्यांची कारकीर्द, त्यांचं जे काही योगदान आहे त्यांचं या चित्रपटसृष्टीतलं, ते अतिशय वाखाणण्याजोगं. आणि म्हणूनच आपल्याकडे जी काही प्रतिक्रिया येत आहे ते म्हणजे